So, why are we here? खूप छान. चांगलं. We are the brunch desk. बस झाली इंग्रजी. मला म्युझिक ॲम्बियन्स क्रिएट करायला मस्त वाटतं. Everyone, welcome to Brunch Desk. Today we will discuss a new topic. Like, not discuss, we are not expert, but we want to discuss the fresh topic of today's days, months we are facing in the country. Actually, world is actually going through a बस lot. झाली इंग्रजी. So my name is Pranav. I'm here with Shivani and Shubham. That's good. What do you tell me about Gen Z? Like, you can describe in one line. Can you describe in one line? So, as per normal term, Gen बस Z झाली is like इंग्रजी. 1997 पासून ते 2012 पर्यंत जे आहेत ते सगळे Gen Z आहेत. पैदाइश. हाँ, पैदाइशी हमारी भी पैदाइश वही है. Unfortunately, we are also part of Gen Z. Fortunately, maybe, but yeah, we are part of the Gen Z, the group. We are futuristic, tech savvy. One line. Tech savvy. Text. हा one word One झाला. word. So One line. I was saying, मी बोलत one line. तो फ्युचरिस्टिक आहेत, ॲम्बिवर्ड आहेत. हम्म. ते सिलेक्टिव्हली बोलतात, त्यांच्याच एका कोशामध्ये राहतात, असं युजली बोललं जाईल जेनझी बद्दल. In one sentence तर अख्ख्या Gen Z ला डिस्क्राईब पण डिफिकल्टच आहे. बट गिव्हन आत्ताचं जे वातावरण आहे विथ वॉट हॅज बीन हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड, सिलेक्टिव्हली वोक आर टू वर्ड्स दॅट कम टू माय माइंड. दे आर व्हेरी सिलेक्टिव्हली वोक. दे आर वोक, दे आर इव्हॉल्व, दे आर बेटर एट अ लॉट ऑफ थिंग्स देन मी अँड द जनरेशन्स बिफोर. पण दे आर ऑल्सो व्हेरी ऑब्लिव्हियस. खूप क्लूलेस पण आहे. काही काही गोष्टी एकदम म्हणजे भगवान भरोसे चल रहे हैं उनका, विच इज अ गुड थिंग. असावं, पण असं एकदम सगळ्याचं स्ट्रेस घेऊन नाही चालत. बट वन सेंटेन्स पेक्षा दीज टू वर्ड्स डिफाईन Gen Z फॉर मी. सिलेक्टिव्हली वोक. What is woke? Woke would be like alert, more exposure to their environment. Like ते ग्लोबल एक्सपोजर मध्ये पैदा झालेत. आपल्याला कसं ग्रोईंग अप वी गॉट इंट्रोड्यूस टू ग्लोबल एक्सपोजर. True. हे लोक पैदाच त्या ते तसे ह्याच्यात झाले. झाले की हमको सब मालूम है, हमको सब जगह का डेटा मिल सकता है. Accessible. येस. Okay. व्हॉट अबाउट यू? Like, आपल्या मी मिलेनियल आहे स्वतः, तर मी 5 ते 10 वर्षाचा होईपर्यंत 2-3 वर्षाच्या फरकाने. तर 5 ते 10 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे जेव्हा समजायला लागतं सगळं, तोपर्यंत टेक्नॉलॉजी ऍक्सेस आम्हाला काय होतं, आम्हाला फक्त टीव्ही होती टेक्नॉलॉजी, रेडिओ, टीव्ही. कम्प्युटर्स पण नवीन आलेले, इंटरनेट पण असं ऍक्सेसेबल नव्हतं, आणि मोबाईल तर खूप दूरची गोष्ट होती. त्यामुळे आमचं जास्ती लोकांचा कनेक्ट हा फिजिकल मॅन टू मॅन होता. वाय नॉट टेलिफोन इज ऑल्सो व्हेरी प्रेस्टिजियस थिंग्स दॅट टाइम. लाईक, हो आज मी कॉल केला, असं भारी वाटायचं की मी आज नितीशला कॉल केला, शुभमला कॉल केला. आता ते खूप कॉमन झालं म्हणजे ह्यासाठी, कारण टेक्नॉलॉजी कोणालाही call शिफ्ट करत आहे. असतो. लागलं तर इन्स्टा कॉल कर, व्हिडिओ Video कॉल, call मेसेज कर. पाठव. या त्यामुळे काय काय पाठवतं इन्स्टावरती. digital age, new peoples, I will describe Gen Z because it's total technology shift. Okay. याच्यात एक ऍड करायचं वाटतं, काही काही लोक असं झालंय की पूर्वी बोलणं कमी झालं तर परत त्यांना भेटायला जायचो, काही भांडण झालं भेटायला जायचो. आता सरळ इन्स्टावर ब्लॉक केलं, गोस्ट केलं, झालं, संपलं. एंड ऑफ स्टोरी. द स्टोरी एंड्स देअर. देर इज नो पॉसिबल. बिकॉज वी असं सगळ्यांना वाटतं, पण Communication gap. बेटर थिंग्स आउट देअर. असं ऑप्शन्स हा. खूप आहेत, एक्सपोजर खूप आहे, डेटिंग साठी पण खूप. खूप. याच्यावर वी डोंट क्लेम सच थिंग्स. आमच्या डेटिंग लाईफ मध्ये तर असं काय आम्ही असं झालेलं काही नाही नाही. अजून. स्वतःहून Gen Z येतात. आम्ही जेनझी आहोत, आम्ही पण बोललो, पण आम्ही यातले नाही. आम्ही बॉर्डर लाईनवर आम्ही साधू खेळणारे. पुढचा प्रश्न याच्यावरच होता की जे सध्या सोशल मीडिया एज आहे,
इंस्टाग्राम, टिकटॉक तर बॅन आहे आता, स्नॅपचॅट, खूप प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्यावर ही पिढी त्याच्याच पूर्ण नादी लागले का, ह्याच्या पूर्ण त्याच्यावरच ते डिपेंड आहेत का, त्यांचं आयुष्यच पुढे जात नाही बापरे, त्याच्याशी. असं नाही बोलताय. नादी लागली असं म्हणणार हा. नाही, बट ते सीक व्हॅलिडेशन ओव्हर दॅट. म्हणजे समज मी काहीतरी पोस्ट टाकली तर त्याच्यावर किती लाईक्स येतात, कोण काय कमेंट्स करतं, त्याच्यावर जास्त फोकस त्यांचा राहतो. म्हणजे दे आर नाव मोर इन टू दॅट थिंग की त्यांची पब्लिसिटी वाढली पाहिजे, Should मग कोणी be popular. पॉप्युलर झालं पाहिजे, मग त्यासाठी ते काही करायला तयार आहेत. काय? आय हॅव सीन पीपल हु आर जस्ट फिल्मिंग समवेअर रँडमली जस्ट बिकॉज ते रील टाकलं की आपण व्हायरल हो. बघ, नाव यू काय ते आय वोंट डू दॅट, बट ठीक आहे, तसे लोकही माहिती आहेत. We like there are two Yeah, sections two between. sections. हा. Because असे माझ्या- पण आहेत की जे माझ्या मते व्हॅलिडेशन पण सिकिंग करतात. ह्याच्यामध्ये जेनझी नाही पण सगळेच आहेत. म्हणजे हा, एकंदरीत काय- सोशल social मीडिया मेड media एव्हरीवन. कारण आता मी माझा स्वतःच एक्सप्लेन केलेला, तर इंजिनिअरिंग पर्यंत मला क्युरिओसिटी होती, लाईक्स वाढवायचे कसे, व्ह्यूज वाढवायचे स्टोरीजला वगैरे. आता मी स्टोरीज टाकल्यावर बघत पण नाही कोणी रिॲक्ट केलं, काय केलं, माहिती Grow out of it Yes, ना yes. at some अशी point ही with पिढी maturity. mentality. सर्केल तसं त्यांच्याबरोबर ते पण ऍप होईल टू ऍप म्हणजे. चेंज होत राहतात. App to app. कधीतरी हा. ते इन्स्टावर असतात, कधीतरी ते स्नॅपवर येतात. नाव दे आर ऑन डिस्कॉर्ड, नाव दे Facebookच्या ऑन आधी- रेडिट. Discord वर बाबा. डिस्कॉर्ड Discord. Discord is I feel like Good. their app of choice. Choice, असं मला माझं नाही. Access- Their म्हणजे our, Our. but I am not on Discord. बिकॉज ऍक्सेसिबिलिटी चांगली, आपण काही ऍज अ बॉट त्याच्यावर ऍड करू शकतो. मला म्युझिक ऍड करायचं ते युट्यूबची लिंक करून UI चांगलं आहे त्याचं. UI हा युजर इंटरफेस फ्रेंडली आणि खूप कस्टमायझेशन आहे. हो. व्हिडिओज ऑन तुम्ही झूम सारखं नाही आहे की तुम्हाला ब्रेकआउट रूम वगैरे सेपरेट बनवा, त्याचा ऍक्सेस घ्या. पण डिस्कॉर्ड मध्ये ते जास्त इझी आहे करणं. तुम्ही वेगवेगळ्या रूम्स एका Safe आहे का? सेफ आहे, प्रायव्हसी तू वापरतोस. हो. ऑफ टॉपिक गेलो चलो. क्वेश्चन आपल्या जेनझी हा टॉपिक चालू होता, त्याच्यावर असा होता की सध्या जे ऑफिस कल्चर आहे 9 to 5, तर त्याच्यामध्ये खूप लोकांची अशी कंप्लेंट असते की ते काही लोक वेळ पाळत नाहीत, आताच्या नवीन पिढीतले लोक. शिस्तबद्ध नाही. हा म्हणजे त्या फ्रेम मध्ये ते काम करत नाही, डिसिप्लिन नाही. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत? तुला आहे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स याचा? इंटर्न्स वगैरे होते ना युअर सेल्फ आणि हा, म्हणजे मलाही कधीतरी असं वाटतं की ठीक आहे, माझं काम झालं तर मी निघू शकतो, पण ते कसं नसतं. तर यू हॅव टू बी देअर फ्रॉम दिस Certain पर्टिक्युलर टाइम टू time. सर्टन टाइम. तर ते असतं की बाकीच्या लोकांना पण, म्हणजे आता असं होतं काही वेळेस की काही स्टुडंट्स आहेत किंवा ते इंटर्न म्हणून जातात काही ठिकाणी, सो ते लवकर निघाले, त्यांना वाटतं झालं आपलं, बट नंतरही काही ते काम येऊ शकतं. सो द प्रोसेस कंटिन्यूज, आणि तुम्ही एक माणूस तिकडे नसेल तर दॅट अफेक्ट्स द एंटायर सायकल. Organization. ऑफकोर्स So that shouldn't happen. Therefore, we have to be there. The presence matters. तर जरा डिसिप्लिन तो पाहिजे. म्हणजे इव्हन तो मला Willingness वाटतं पाहिजे. तो विलिंगनेस पाहिजे. म्हणजे काम आलं, ठीक आहे, माझा वेळ झाली, मी निघतो, ठीक आहे, वेळ झाली म्हणून निघतो, बरोबर आहे, काम घरी घेऊन जाऊ नका, बट जी वेळ तुमची आहे त्या वेळेत काम करा. आय अग्री. बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम इफ यू गेट अ लंच ब्रेक, यू हाफ अन आवरचा वन कधी होतो तुम्हाला कळत नाही. Fair, yeah. You take smoking breaks, you take different breaks. Who is this you? Different people. हे सगळं लक्षात घेऊन आपण जर टाइम मॅनेजमेंट हा एक ऍक्च्युली करिक्युलम मध्येच केलं पाहिजे, की जेव्हा नवीन इंटर्न्स येतात, जेव्हा एम्प्लॉई येतात, सो दे शुड बी मेड अवेअर. याच्या पुढचाच प्रश्न होता, हे जे ऑफिस तुला बोलायचं नाही, तुझ्या टॉपिकचा प्रश्न होता ह्याच्या पुढे. ह्या पुढे म्हणजे जे वर्किंग कल्चर आहे की ते फॉलो करायला थोडा इश्यू होतो लोकांना. ह्याचं मुळातच त्यांच्या शिक्षणात आहे, कॉलेजमध्ये. कारण फ्रँकली बोलायला गेलं तर आत्ताची जी कॉलेजची मुलं आहेत, कॉलेजपेक्षा युट्यूबवर जास्ती स्टडी मटेरियल प्रेफर करतात. ती त्यांच्याकडे डेटा ॲक्सेसिबिलिटी आपल्या एरियाला खूप चीप आहे, आणि फ्रँकली आपल्याला टीचर त्या क्वालिटीचे नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली ट्रू आहे. तर ते इम्पॅक्ट तिकडेच होतं, कारण त्यांना Don't take offense. You are one teacher who is good in thousands. पण त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की युट्यूबवर शिकवतात, आपल्याला डेटा इथून स्टडी मटेरियल इथेच मिळतं,
तर वर्क कल्चरमध्ये पण असं होऊ शकतं की आपण काम केलं ते आणि बस झालं काम, त्याला वेळ आहे थोडी लिमिट, पण त्यांचा असा फोकस असतो की वर्क कम्प्लीट झालंय, आता मला थोडं टाइमच्या आधी झालं तर मला थोडं लवकर जायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल की ह्याचा इम्पॅक्ट खूप आहे प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, परत आपले ते डिग्री कॉलेज, त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या वर्क कल्चरवर पडतो का? आजूबाजूच्या लोकांकडे बघून ते इन्फ्लुएन्स होतात की सगळंच मॅटर करणार आहे. युअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट विल मॅटर, युअर कंडिशनिंग, तुमच्या घरातले व्हॅल्यूज काय आहेत, शाळेत तुम्ही व्हॉट इज युअर फ्रेंड सर्कल, लाईक युअर टीचर्स, त्यांचे व्हॅल्यूज काय, व्हॉट आर यू गेटिंग आउट ऑफ ऑल दी अदर मीडिया एक्सपोजर, टीव्हीवर काय बघताय, FTV लावून बसणार तर त्याचा इन्फ्लुएन्स कुठे ना कुठे होणार. सी बॉयज अँड अदर थिंग्स ऑल्सो. या स्कूल तर डेफिनेटली मॅटर करतं. स्कूलपेक्षा माझ्यामध्ये पर्सनॅलिटी तुमचं डेव्हलप होतं ना, कॉलेज मॅटर्स अ लॉट. एक्झॅक्टली व्हॉट यू आर विलिंग टू डू अँड नॉट विलिंग टू डू. थोडीशी तोपर्यंत थोडी अक्कल यायला चालू स्टार्ट झाली असते. लोकांना अक्कल दाड पण येते तोपर्यंत. माझी अजून नाही आली आहे. आपण सी वी आर इव्हॉल्ड, येणार पण नाही आपल्याला. इव्हॉल्ड जनरेशन. अक्कलसाठी अक्कलदाडचा सबूतची गरज नाही किंवा मे बी आपल्याला अक्कल द्यायचीच नाहीये देवाला. कुड बी दॅट. खूप अक्कल येऊन गेली. बेअक्कल दोनदा आली म्हणून बेअक्कल. एक्सक्यूज आवर जोक्स. याच्या पुढे आता म्हणजे याच्यातच मला एक ऍड करायचं की जेव्हा म्हणतो युट्यूब बघून लोक शिकतात, आता लहानपणापासून इफ यू आर गेटिंग ऍडिक्टेड टू स्क्रीन, समोर जो शिकवतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष थोडी देणार आहे. ऑब्विसली नॉट. मी मेरे टाइम पे देखेगा. इट्स लाईक माझे 5 मिनिटाचा माझा अटेन्शन स्पॅन आहे, दॅट इज ऑल्सो टू मच. ओके सो ज्यांचा अटेन्शन स्पॅन कमी आहे, खूप कमी झाला. आय हॅव सीन पीपल दे आर जस्ट फास्ट फॉरवर्डिंग द व्हिडिओ जस्ट बिकॉज ते पण फास्ट फॉरवर्ड. रील वर पण आले 2x करायचं. मला नव्हतं माहिती. यू कॅन होल्ड इट अँड इट गोज फास्ट फास्ट. त्याच्यात पण अरे 15 सेकंड द्या. 15 सेकंड पण नकोय त्यांना. 7.5 मध्ये झालं पुढे. पेशन्स लेवल कमी झाली आहे आणि मग जे समोर शिकवतं ती कन्सेप्ट तुम्हाला नाही. सो यू जस्ट वॉन्ट टू टेक द सुपरफिशियल नॉलेज अँड देन गो फॉरवर्ड. I agree. सुपरफिशियल नॉलेज वोंट टेक यू टू लॉन्ग डिस्टेंस. तुम्ही उधर आएंगे मिलेनियल्स का काम, उनको गाइड करने में. और वो गाइड करके लेने में उनको नहीं चाहिए. तकलीफ है ना. ईगो. अगर कोई किसी को बता रहा है, कुछ अच्छा बता रहा है, तो उसको नहीं चाहिए. इट्स लाइक आई नो दैट क्योंकि मेरा बड़ा तेरा बड़ा. ठीक है. ओके. मूविंग टू नेक्स्ट टॉपिक. सध्या बघतो की इंटरनेटच्या एजमुळे ह्यात जेनझी असं नाही, म्हणजे सगळ्याच पिढीला की फेक न्यूज पसरवल्या जातात, त्यामुळे क्राऊड व्हायलेंट होतो, रस्ते अडवतात. मध्ये बदलापूरची घटना बघितली आपण की कसं स्टेशन लोकांनी अडवलं. स्टेशन अडवण्याची काहीच गरज नव्हती, कारण त्याचा वेगळंच होता. परत आता आपण नेपाळ, श्रीलंका, आपल्या शेजारच्या देशांमध्ये बघितलं तर प्रॉब्लेम जेन्युइन होते, पण संसद जाण्याची काही गरज नव्हती. जाळपोळ झाली, तर हे म्हणजे ऍक्टिव्हिजमचं कल्चर आपल्या इथे आलेलं आहे. म्हणजे आपल्या काळात मी साधारण चे गुवेरा, फिडेल कॅस्ट्रो यांचे असे किंवा आपल्या इथे पण जे लेफ्ट, खास करून लेफ्टचे जे लिडर असतील, माओ वगैरे, यांचे असे थॉट्स दाखवून त्यांचा असं एक मस्त आर्ट ग्राफिक्स तयार करून लोकांना इन्फ्लुएन्स केला होता. पण खरं तर त्याच्या मागे खरं वेगळे हेतू असतात, पण ही पिढी भडकते भरपूर. तर ह्याचं काय वाटतं मला तुम्हाला? इक्वॅलिटीचं एक भूत डोक्यावर, चुकीच्या इक्वॅलिटी. एक्सक्यूज मी. ठीक आहे, मला कळाला तुझा मुद्दा. म्हणजे तो जो तू शब्द किंवा जी कन्सेप्ट तू डिफाईन करायचा प्रयत्न करतोस, फेक न्यूज नरेटिव्हला दे आर कॉलिंग इट एज अ इन्फॉर्मेशन पॅन्डेमिक. सो फेक इन्फॉर्मेशन तू खूप स्प्रेड आउट करतोस, लोकांमध्ये पसरवतोस. तूच करतोस असं लोक करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, जी व्यक्ती त्याच्याशी लिंक्ड आहे ती ऑटोमॅटिकली त्याची कंडिशनिंग असं होतं की येस, समथिंग बॅड इज हॅपनिंग, समथिंग इज हॅपनिंग. सो वी आर बिकमिंग रॅडिकल
just because we are reading something else. मग I ते- feel like Gen Z has a fear of FOMO also कि Yes. अरे अभी मैंने अभी कुछ छूट गया ये पीछे. कुछ 10-15 लोग अंदर बाहर कुछ काम करने जा रहे हैं तो उनके साथ मुझे भी जाना चाहिए और वो करते करते मैं फिल्में भी करूंगा, मैं पब्लिसिटी भी चाहिए मुझे. तो ये सब एक कम्युनिटी आके आपको जो दिखा, that's नेपाल. Nepal was crazy. सेम happened in बांग्लादेश. Sad. स्टुडंट होते, सगळे स्टुडंट आले, त्यांनी राडा केला, झालं. हमें क्या चाहिए? आजादी. That उगाच आजादी आणि काय हवं होतं त्याचा काही संबंधच नव्हता त्यावेळेस. सिनारिओ इन इंडिया. पण ते गेट ना ते आय कमिला फील लाईक कुमारचं जे होतं- कमिंग टू असं कन्क्लुजन जेनजी इज व्हेरी लाईक असा मॅन्युप्युलेट करू शकतो त्यांना. त्यांना इझिली मॅनिप्युलेट करता येतं बिकॉज त्यांचं सुपरफिशियल करेक्ट एक्झॅक्टली. अजून त्यांचे डेप्थ मध्ये तुम्ही जात नाही. व्हॅल्यूज एवढे डीप नाही, ग्राउंडेड त्यांना नाही. बुक्स वाचायला आवडत नाही, नाही ठीक आहे, आवडत. नका वाचू बुक्स, पण ऍटलीस्ट त्याच्यापासून जे काही एक समरी असते ती समरी तरी ऐका, बघा, ऐका. audiobooks आहेत. ऑडिबल आहे. आय एम नॉट प्रमोटिंग एनी ब्रँड, बट असे कितीतरी ऑडिओ बुक्स आहेत. प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे यू Platforms कॅन आहेत. गेट नॉलेज. यू राईट. अँड तेच बट अगेन देर हॅज टू बी दॅट पेशन्स ना की पूर्ण बुक कम्प्लीट होईपर्यंत वाचायला ऐकायला ते नाही आहे. ते पेशन्स आम्हाला अभी के अभी पाहिजे. इफ दे कुड दे वुड डाउनलोड, like they would download Neuralgia. information. They would. या I have a brother who's 10 years younger to me. He talks about it a lot. Yes, आणि I त्याचं know. बसता आले, त्याच्याकडे पैसा असता, त्याने उद्या केलं असतं. खरंय. Like he will do that. Just download things, give it to other He people. is that also. kind of person. He is, and I bet there are others like him. That is my worry, concern. We are, it's easy to manipulate them, no? But एक बार चिप लगा दी, हम हैकिंग कर लेंगे, हो गया. Yeah. Okay, moving on to next topic. That this generation is for making of fun someone, or कोणाची मजा उडवायची असेल किंवा कोणाची अशी माहिती खेचायची असेल तर Extreme. सध्या सगळीकडे मीम कल्चरचा जमाना आहे. तर माझ्या मते मीम कल्चर आधी पण होतं आपल्या इथे, ते वेगळ्या मीडियम मध्ये होतं, प्रिंट मीडिया मध्ये होतं. व्यंगचित्र हा प्रकार आपल्या इथे सगळ्या जगात होताच. त्याच्यामुळे सगळ्या टाईपचे व्यंगचित्र असायचे, कमरे खालचे जोक असायचे, कमरेवर कशाही प्रकारची टीका केली जायची. लेख वाचले पूर्वीच्या काळातले, म्हणजे कोणावर झरी टीका हे असं बोललं जातं. तर मीम मेंटॅलिटी होती आपली, सटायर होता. सटायर होता, पॉलिटिकल सटायर तर तुम्हाला तो सांगते काय पुस्तकामध्ये होता, कार्टून, पेपर मध्ये yeah. कार्टून छापून यायचे. मीडिया एवढा फ्री नव्हता तर ते ओपन व्हायचं नाही. आता म्हणजे जसं टेक्नॉलॉजी ओपन झाली आपल्यासाठी, तर कोणी आता उद्या मी बनवायला ह्याच्यावर तर मी बनवू शकतो. बरोबर. चल ते काय जमायचं. पण ते थोडं म्हणजे पर्सनल पण जातं कधी कधी. पण त्यात मला गैर होतं ते आहे, फक्त एका दुसऱ्या मीडियम मध्ये आलंय आणि सगळ्यांना ऍक्सेसेबल झालंय असं वाटतं. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? प्रश्न क्या है हाँ, तुम्हारा? कहना क्या चाहते हो? प्रश्न क्या है But you तुम्हारा? understood Yeah. की हे मीम कल्चर जे Meme खूप culture. ऍक्सेसिबल झालंय त्याच्यावर काय ते वाटतं? बरोबर आहे प्रत्येक की नाही असं? गोष्टीवर मीम हा, म्हणजे एका अर्थाने दे आर ट्राइंग टू एक्सप्रेस देमसेल्फ It is okay. की त्या गोष्टीतून ते काहीतरी देखो when your voice is not being heard ना, so Yeah. you find ways. आता These are the loopholes they are ग्राफिकल getting in. एक्सप्रेशन जे असतं ते लगेच त्यांना भावतं. हा व्हिज्युअल मी आहे. जे लिहितोय ते सगळं अरे वा त्या माणसाने असं केलं, तर असं दिस इज नॉट द थिंग दॅट आय वुड Just not their medium that they enjoy anymore. इंग्लिश असो, हिंदी असो, कुठली लँग्वेज असो, लँग्वेज इटसेल्फ इज चेंजिंग इट्स प्लेस. They are now more Agree. expressive in the emojis. They are trying to make Reels. abbreviations करतायत, असं करत येतात. So it's like they are trying to express themselves. आणि एक मी म्हणेन की टर उडवणं किंवा जे थट्टा करणं आपण जे म्हणतो त्याच्या बाबतीत ते लोक खूप स्वतः कॉन्शियस आहेत. They don't body हा, shape. ते त्यांना ते Woke तर- आहेत ना. See they हा, have त्यांना ते exposure, म्हणजे they're कोणाला alert. ते असंच चिडवणं बंद करतील. म्हणजे Offend घेऊ शकतात मग तू लोकं असं. म्हटलंस काहीतरी काय कपडे काय घातले, सो यू आर ट्राइंग टू मेक Demean them, डिमीन हा. देम असं करून ते लगेच पण बोलते. कोणाला असं नाही बोलायचं. हा. टार्गेट करून ट्रोलिंग केलं जातं कोणालाही. हा, एखाद्या ते- They're ते more कसं about होतं? freedom also. हा. की if somebody has worn something, it is their freedom. They are comfortable there, let them. True. So they are of that nature, which is good. But again, don't come into workplace with oversized clothes. Just don't. It's not the right decorum, right place. ह्याची जाणीव नाही आहे त्यांना. कॉलेजमध्ये पण स्ट्रीट वेअर. नो, स्ट्रीट इज फॉर द स्ट्रीट वेअर. कॉलेज इज फॉर कॉलेज वेअर. ऑफिस इज फॉर फॉर्मल मला वेअर. मला एक याच्यावर विचारायचं, काउंटर करायचं
कपडे आणि माझा तिकडे असण्याचा काय संबंध? You have to maintain a decorum. एनी क्लोथ ना. No, maintain the decorum is where तुझ्यामुळे दुसऱ्यांना पण डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे ना. मी कॉलेज फुल मध्ये क्लोथ घालून जातोय इथपासून असा तो अगदी maybe you just ugly then. ना मोरक पण घालून जातोय. काय चाललंय? ओके ठीक आहे. ओके काय कम्पॅशन इम्प्रेशन इम्प्रेशन कसं पडतं ते बरोबर त्याच्यामध्ये जास्त अवेअर होतात. आता असं कॉलेजला गेलं तर तुला कोण नाही, मी असं प्रोफेसर जाणार म्हणून नाही. इज्जत देणार का? मी असं जाऊ शकत नाही. विषय दॅट इज व्हॉट डेकोरम मेंटेन झालं हा, पाहिजे. तो डोंट डू एका समथिंग post ला असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पण ऍज अ स्टुडंट ते कसे येतात ते काय? चुकीचं आहे ना. दॅट इज किंवा as a- नॉट अरे हा तुम्ही जर कॉर्पोरेट मध्ये असाल काम करत तर तिथला एक ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे. फंकी एकदम घालून नका जाऊ. शूज डोंट वेअर लाईक निऑन फुशियाज अँड एव्हरीथिंग Foot cover. एव्हरीवेअर. इट्स नॉट What फॉर is एव्हरीवेअर. fuchsia? पिंक चा एक शेड आहे. Oh. गर्ल स्टफ. So as Saurav was telling us की डिस्ट्रॅक्शन हे जेनझी मधले एक कॉमन ट्रेड आहे. ते तर काय वाटतं नक्की याच्यावर? कारण कसं आहे ऍक्टिव्हिजम मी बोललो जसं की त्याचं म्हणजे हे झालंय मॉडर्नायझेशन झालंय की लोक ऍक्टिव्हिजम खरा मुद्दा सोडून व्हिडिओ काढायला फोटो काढायला 1-2 दिवसाचा ऍज अ इव्हेंट येतात. They leverage that एंड to गोल for something एंड else. गोल कोण फॉलो करतं एंड पर्यंत म्हणजे त्यांना एंड गोल लोकांना नसतो फॉलो करायला. आम्ही एक दिवस निषेध केला त्याचा पण पुढे काय पुढे परत त्याच गोष्टी रिपीट होतात. म्हणजे हा ओव्हरऑल सध्याची सगळे आंदोलनं बघितलीस तू तर लोकांना असे घोषणा वगैरे ठीक आहे पण व्हिडिओ काढा आम्ही यांची गाडी अडवली याची गाडी फोडली एवढं झाल्यावर नाही, त्यांचं समाधान actually होतं. ऑरा फार्मिंग सिटिंग ऑन द पोलीस बॅरिगेड. पोलीस बॅरिगेड अरे बापरे. ते 1-2 Stupid दिवस आहे होतं ते नंतर concept. निघून जातं. आता पुढे कोणाला ती गोष्ट फॉलो करावीशी वाटत नाही. आहेत आपल्या इथे पण हे जेनझीचंच नाही आहे. नाही, हे सगळ्यांना Overall चाललंय. थोडंसं- डिजिटलचा हा मोठा मोठा- विषय आहे. एवढा हे मोठा problem आहे. मीडिया आहे You are busy with your life ते कसं होतं ना. बघ आता पूर्वी जी प्रगल्भ क्रांती होती ती प्रगल्भ क्रांती आता नाहीये. सो वैचारिक क्रांती नाहीये. इट जस्ट हाँ, टू शो. exactly. yeah. सब तुम्हारा मतलब पूरा जीवन you have not So my dedicated to that ideology is not क्रांति. that. Yeah. I'm You from just want to different show, want to ideology. be the face of it. Yes, though. I just want to miss that particular. Same Yeah. for views, for likes, for more subscription. But see, we are busy also. आपलं कंडिशनिंग पण कसं झालंय पहिले पैसे I के bet पीछे you know भाजो. this. Oh Lord, I get very distracted. People Don't. want events more than values and traditions. हाँ पण आर तेच कमिंग टू की आर लाइफ इज सो बिजी. दे हैव मेड इट, दे हैव कंडीशनड अस इन अ वे की जेनजी ले लो एंड मिलेनियल्स आल्सो all इंक्लूडेड are So don't- कि अपन 9 to 5 है. अपना 9 to हाँ. 5 के बाद में जान ही बचता है कितना तुम्हारे पास. उसमें जिम जाओ, सोशलाइज करो, खुद का ख्याल करो, ग्रूमिंग करो, फैमिली को भी टाइम दो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड को टाइम दो, पोटेंशियल मैरिज के बारे में. There's So, too सब much सोचो. to do in 24 hours. Everybody just has 24 hours. Yeah. उसमें अभी एक्टिविज्म के लिए एंड मैंने अपना लाइफ दे दिया किसी एक चीज को डेडिकेट इज व्हेरी डिफिकल्ट. ती आयडियोलॉजी एक्झॅक्टली हाऊ यू सेड की त्यांचं ते वैयक्तिक स्वतःचे विचार तसे राहिले नाहीये. नाहीये. इट इज जस्ट टू शो की हा आय एम अ पार्ट ऑफ दिस, सो आय बेटर नॉट मिस आउट. फोमो है तो आय बेटर लाइक पिक अ साइड, आय बी ऑन द राइट साइड ऑफ हिस्ट्री. दैट्स इट, which is still far better than not doing anything at all. But the what dangerous thing is right side कोण आहे ते ठरवत नाहीये. त्यांना त्यांच्यावर ते स्वतःचा लादलं नाही आहे ना जातं. खुद त्यांच्यावर का. ते लादलं जातं. Influence. That's a bad thing. कंडिशनिंग कैसे अभी Rothschilds are watching. सोशल मीडिया इज अ मेन कल्प्रिट. No, culprit बोलू शकतो यूज पण अँड असं पण मिसयूज. नाही. यूज Both करणारे sides. लोक पण आहे. लाईक वी आर ट्राइंग टू यूज इट. Both sides. There are people, I bet you didn't know this, and lots others also. That is one which just got famous. But खूप सारे जे मिसयूज करून पण त्याचा त्यांना फायदाच Both होत आहे. sides, both sides. 35 Yeah. lakh. It's not a small amount, exactly. So which is okay. It is up to त्याचं each to its own. Individual तुमचं लाईफ आहे त्याचा तुम्ही डिसाइड करू शकता. बट when it comes to a community like जेनझी आपण बोलतोय तर त्याच्यामध्ये मला तरी चुकीचंच वाटतं. कुठच्या पण तुम्ही चांगल्या गोष्टीचा मिसयूज करून तुम्हाला आउटकम चांगलं भेटतंय पर्सनली, बट हाऊ इज इट अफेक्टिंग द ग्रेटर गुड ऑफ युअर कल्चर, युअर कंट्री,
going to go down only. It's not adding value. असं मला वाटतं. Okay. ओपिनियन ओरिएंटेड जेन्सीज. What is your thought on तुला काय Gen वाटतं? Zs and आम्हीच बोलतोय म्हणजे relationships? इट्स लाईक वी बोथ आर टॉकिंग. मी स्टार्ट करतो हा, मग तुम्ही बोला. तो क्वेश्चन विचारतो, तो आन्सर करून मग हा. आपल्याकडे वळवतो. तो पहिला आन्सर कर लेता है. Next Is topic guiding is us to the answer. mental health and relationships. Like today's world is very fast. Like 9 to 5 jobs, all things, careers and that. म्हणजे वेळ नसतो त्याचा. आणि आपल्या देशात खास करून सगळ्यात इग्नोर केलेली गोष्ट माझ्यामध्ये की मानसिक विकाराची आहे, की आपल्या इथे डिप्रेशनचं प्रमाण पण भरपूर आहे. बरोबर. आणि घटस्फोटाचं पण प्रमाण सध्या वाढत चाललंय भरपूर. घटस्फोट. तर घटस्फोट म्हणजे डिवोर्स. घटस्फोट साऊंड मोर दमदार. घटस्फोट. तर म्हणजे नवीन पिढी माझ्या जेनझी, खास करून जेनझी ओपन आहेत. Look at us, Jay. So superstitious. Touch wood लगेच. रिलेशनशिप या विषयात ते खूप ओपन आहेत. म्हणजे पूर्वीच्या जरुरतपेक्षा पिढीमध्ये जास्ती जास्त. open आहेत. चांगलं आहे माझ्या मते. हा? हा, ओपन असणं कधी पण चांगलं. ओके लपून ओके. असं तसं Oh. ओपन रिलेशनशिप. हा. तुम्ही मनावर राहू, मी मनावर रे. ओपन तसं रिलेशनशिप नको. असणं वेगळं नको. आणि रिलेशनशिप मध्ये ओपन असणं वेगळं. दे हॅव व्हेरी क्लॅरिटी. लाईक आहे त्यांना क्लॅरिटी व्यवस्थित. तर तुमचं मत काय याच्या बाबतीत? काय करणार? मेंटल I'm very पहिला biased घेऊया by topic. this. I'm very पहिला biased. मेंटल हेल्थ टॉपिक. पहिला मेंटल हेल्थ. स्टील बायस्ड ऑन इट. आय फील लाईक सम पीपल खरंच त्यांना गरज आहे मदतीची आणि ते खरंच स्क्रूड अप आहेत काही मेंटली. लोकांना ऍक्च्युली ओसीडी असतो. आणि काही लोकांना काहीच नाहीये, त्यांना फक्त शोषा इग्नोर करायची. टॉपिक आहे आपल्या इथे. स्ट्रेस असतो लोकांना. स्ट्रेस खूप असतो. लोकांना. स्ट्रेस असतो. त्यांना डेली लाईफचा कितीतरी गोष्टी अशा चालू आहेत ज्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो. सो दे आर डिफरंट टॉपिक्स गोइंग ऑन द न्यूज चॅनल्स की ज्याच्यात काहीतरी होत आहे, काहीतरी चाललंय. आणि बरेच लोक मी बघतोय ते जॉबलेस घरी बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना अजून वाटतं की ये इधर कुछ हो रहा है और हम कुछ नहीं कर रहे हैं. और Identity अच्छे दिन crisis आएंगे है हा. ऐसा Comparison. है. हा. वो सोचते हैं. Comparison Identity crisis खूप with आहे. आयडेंटिटी क्रायसिस Identity आहे crisis. स्ट्रेट अप. आणि what about relationships with So not मेंटल only हेल्थ वरतीच एकदा परत बोलूया आपण. हा. तर मेंटल हेल्थ हा खूप बर्निंग टॉपिक आहे, बर्निंग इश्यू आहे. हो. याच्यात बरेच लोक असेच घरी बसून आहेत. त्यांना काही बेकारी भरपूर हा. आपल्या इथे. आणि ते दुसऱ्या व्हॉट डिड यू से? बेकारीपेक्षा बेकारी. Unemployment. मग बेरोजगारी काय असतं? बेकार म्हणजे अनएम्प्लॉइड. अनएम्प्लॉइड. सो यू आर बेकार, यू आर युजलेस. कामच आणि नाही. बेरोजगारी? बेरोजगार म्हणजे काढलेले अनएम्प्लॉइड कामावरून ऍक्च्युली. काढलेले. Oh shit. हा. अच्छा, unemployed is worse then. Oh shit. Now bekar is better. Keep going. नाही, बेकार म्हणजे तू सगळ्यातच बेकार आहे. Useless. यू आर युजलेस. नाही That's a बेकारी बेकार. मध्ये तेच काम. हा, बट बेकार हे जर तू कोणाला म्हटलं असतं तर युजलेसच. कॉमन. हा, ते common slang. इन मराठी. अच्छा अच्छा अच्छा. तर बेकारी वाढलेत. आणि कसा विषमता एवढी आहे समाजात की मी आता बघतो वीक क्षमता इनइक्वालिटी. म्हणजे. Inequality. इनइक्वालिटी. तू बोला ना, Inequality. इक्वॅलिटीचं भूत डोक्यावर चढलंय. आणि आता मी बघितलं, मी माझ्या मित्राला बघितलं, तो मी स्कूटीवरून फिरतोय, तो चांगल्या बाईक वरून फिरतोय. तर वाईट माझ्या वाटलं. मनाला माझं असं आहे, पण असं म्हणून आणि हल्ली एवढं ग्लोरिफिकेशन झालं सगळ्याचं. म्हणजे त्यात काय वाईट असं नाही, पण मला एकदम उलटं वाटतं. मुलाला वाटत ह्याच्याकडे बाईक आहे, माझ्याकडे बाईक नाही. तो एक वेगळा स्ट्रेस. ह्या हॉटेल मध्ये जातो, मी रस्त्यावर सेम एज जातो. ग्रुप. हा, असं Same होतं, काही age. लोकांना माझं वाटतं. आणि हे काय माहित? भरपूर आहे नक्की मी प्रमाण. मला असं नाही वाटत, बट आय हॅव सीन ही पीपल मेंटॅलिटी ग्रो झाली. याच्याकडे फोन आहे म्हणून मला फोन घ्यायचा आहे. आयफोनचं जसं भूत हा. आहे डोक्यावर. म्हणजे Materialistic आहे Materialistic जास्त. आमच्या life, हा. फ्रेंड सर्कल मध्ये काही फ्रेंड्स आहेत छोटे. की छोटे माझ्यापेक्षा एज ग्रुपने छोटे आहेत. हम्म. त्यांना असं वाटायला लागतं की अरे सगळे फोन नवीन घेतात आणि आपण फोन नाही घेतला. असं ते असं खूप, काय कोणाला पण काय पण थोडी मिळतं. काय तरी नाही, नाही, करायला लागतं मिळतं त्याच्यासाठी. मिळतं. काय मिळतं असं मी काय म्हणणार नाही. मिळू दे, प्रत्येकाला काहीतरी मिळू दे. काहीतरी पण ना. काहीतरी ही मिळू दे. कम्पॅरिझनचं हे त्याच्यामुळे वेगळा स्ट्रेस तयार होतो. मला का नाही मिळत हे, त्याच्यामुळे मग वाईट पण नादाला अगेन इट लागणं. कम्स टू व्हॅलिडेशन ओनली ना. जेन्झी इज लुकिंग फॉर Yeah. हा, व्हॅलिडेशन. हे सगळं व्हॅलिडेशन वरतीच येतं की मला चांगलं चुंगलं मिळालं पाहिजे. ते सगळं मी नीट ठेवून अरे ठेवलं बाबा पाहिजे. हो, एंटायटलमेंट इश्यूज आहेत या Yes. जनरेशनला. दे थिंक दे जस्ट I'm entitled deserve to that. certain thing. I mean, why you deserve what you have done?
मला माझ्या अजूनही आठवतं फोर्थ स्टँडर्ड फर्निचरचं स्पेलिंग माझ्याकडनं पाठ होत नव्हतं. माय डॅड हॅड गिव्हन मी असा दिन से रात तक, लाईक ते सकाळी निघून गेले कामाला, ते रात्रीपर्यंत इफ यू डू दिस स्क्रू यू रात्रीपर्यंत इफ यू डू दिस लाईक विथ फर्निचर इन इट तर देन समथिंग असं. तेव्हा ना एक नायसर डायसर म्हणून कॉन्सेप्ट आलेला, काहीतरी 199 रुपीजचं ते होतं, असं त्याच्या भाजी बिजी कापायचं. आय गॉट व्हेरी असा ते बघून मला हे पाहिजे, मी हे लर्न केलं आणि मी रात्री नीट बोलून दाखवलं तर मला हे घेऊन द्या. देन लाईक ते व्हॅलिडेशन होतं माझ्यासाठी तेव्हा की आले, मला विचारले स्पेलिंग, मला आलं आणि मग वी गॉट दॅट. बट नाउ दीज किड्स एक्सपेक्ट कि क्या मैं पैदा हो गया ना मेरे को देने का, अरे पैदा करने का डिसीजन किसी और का. नॉनसेन्स, अरे चमटावायचं मन करतं एकदम रे. यू हॅव टू बी एबल टू लाईक तुम्हाला कॅलिबर क्या आहे, तुम्हाला अवकाश स्वडीत राहायचं, जास्त काय पण नाही मागायचं. And what about relationships like with mother, father, brother, everyone? Parental relationships. very different opinions. I think Gen Z tries to push the borders की ते पेरेंट्स बरोबर ट्राय करतात जेल करायला, they try but I think पेरेंट्स आर above 50 में जाके ऐसा तुम्हारा परिवर्तन होने का चांस चला गया है. They will not understand your psyche and your wavelength. You have to go down or you have to go up to their level and try to understand them. तुम्ही त्यांना चेंज करणं खूप डिफिकल्ट आहे. I have seen a lot of my age kids who have my age, माझे फ्रेंड्स, त्यांचे पेरेंट्स, त्यांना काही कॉन्सेप्ट ना समजत नाही आणि काही त्यांना खूप जानबूज के समजून घ्यायचे नाहीयेत. For example, LGBTQ community, they just simply don't want to understand. We keep a safe distance. We are not against it, we are not for it, but we keep safe distance. True. Like if some kid comes out as something, they will take a long time to understand that, which is correct in their way. त्यांचा स्टँड बरोबर आहे. एवढे वर्ष समज मी माझ्या आयुष्याचे 30-40 वर्ष मला 2 जेंडर माहित आहे, सडनली तुम्ही बोलताय जास्त. someone says I identified as a bucket, helicopter. ते तर काहीतरी अलगच चालू आहे दुनियामध्ये. Fill the bucket with helicopter, then Please don't. take it to the cat. आता आपण शेवटाकडे आलोय. शेवटाकडे. दोन वाक्य बोला, तुम्हाला शेताकडे काय वाटतं, म्हणजे आशावादी आहात की निराशावादी आहात? आम्ही Hopeful. आमच्यासाठीच आशावादी असू. होपफुल We are Gen Z, so we feel. तुम्ही तर Gen Z. 2-3 वर्ष. माझा मत कसं आहे, आता माझंच एक्झाम्पल देतो की मी 10वीला असताना मला नवीन फोन मिळाला, मोबाईल जनरल. सेम तर मला पण पहिला आई बाबा असं बोलायचे की बघ तुला 10वीत असतानाच एवढं सगळं मिळालं, 10वीत असतानाच मोबाईल मिळालाय, आमच्या वेळेत बघ आम्ही मोठे झाल्यावर मिळालं. तर हा बेसिकली काय होता, जनरेशनल गॅप होता आणि टेक्नॉलॉजिकल शिफ्ट होता. तेव्हा आई बाबांच्या काळात एवढा मोबाईल नव्हतंच, म्हणजे गरज पण नव्हती. गरज होती कारण तेव्हा तसंच आता मिलेनियलच्या पुढची जेनझी पिढी, ऑफकोर्स एवढी टेक्नॉलॉजी शिफ्ट होते रोज, त्यांना त्याचे फायदे मिळणार आणि फायदे असतात तसे तोटे पण असतात. आमच्या पण जनरेशनला तोटे होते, त्यामुळे मला काय एवढा फरक नाही वाटत दोघांमध्ये. हा जनरेशनल शिफ्ट आहे मोठावाला. त्याच्या पुढे जेन अल्फा, जेन बीटा. आशावादी की निराशावादी? ऑफकोर्स आशावादीच आहे, कारण Love, believe, hope, live and laugh. चांगलं आहे, म्हणजे त्यांचे मेंदू जास्ती ब्राईट आहे, म्हणजे पिढ्या आपला बल्ब जळतो. ते लगेच अडॅप्टिबिलिटी या जनरेशनची खूप चांगली आहे. ते ग्रास्प चेंज पण ते खूप लवकर एक्सेप्ट करतात. न्यू ॲप आया, चलो फटफट लर्न कर लिया, सीख लिया, स्टार्ट. They don't whine about a lot of things, especially change. Yeah, I've seen that, but they whine about lot of very trivial things. For example, like dress correctly in the correct setting. नहीं हमारा rebellion है, हमको पटेला जीन्स डाल के नहीं ते कसं त्यांना तो फोर्स केलं असतं तसं करतात. ते मुद्दाम रिबेल करतात, which is चलो बच्चे हो तुम, बड़े होंगे. त्यामुळे मी तर खूप आशावादी आहे. एक्सप्रेसिव्ह आहे, एक्सेप्टन्स आहे. कसला
बाकीच्या गोष्टींबद्दल ऍक्सेप्ट हा एक्झॅक्टली दे व्हेरी क्विक टू लर्न ग्रास्प अँड मूव्ह अहेड. म्हणजे काहीतरी नवीन आलं तर त्यांचं काय आलं आता मला शिकायला लागेल, तो वैताग नाहीये त्यांचा. हो म्हणजे काय काहीतरी चांगलं बोलेल. काहीतरी बोला तुम्ही. Okay, that's the note we can stop. On that note, hopefully, ki Gen Z will take this country and in general this entire world to a better place. हॅव यू रिअलाइज द Prosperous थिंग world. की आपण जेव्हा 97 ला बॉर्न झालो Mm. तेव्हा द कंट्री सेलिब्रेटेड 50th इंडिपेंडन्स Yes. डे, आणि जेव्हा आपण 50th असू तेव्हा हो ना, 100th वाला celebrate So होईल. it's Oh, like Gen Z have the responsibility to celebrate the Amrut Kal of the Country. country. Actually, yeah. I definitely. And a lot of they will- onus on our shoulders. They will make Strong prosperous shoulders. We will make it. We will make prosperous. तू नाही, तू मिळेल. No, I- You guide us Yes. like you were. Oh, guiding wizard of Oz. Okay, thank you guys. Thank you. Hope we